नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आता विविध पदांची पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला लागतात 44,900 पासून ते 1,77,500 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही अजूनपर्यंत समाज कल्याण विभागाअंतर्गत 7,300 प्लस वेकन्सी ज्या निघल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी यावर डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही फुल व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, यामध्ये सर्वप्रथम वैद्यकशास्त्रज्ञ या पदाकरता इथे 16 जागा रिक्त असणार. 56,100 पासून ते 1,77,500 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. ज्या पदांचा पगार जो सेम आहे तुम्ही सांगत नाही, ज्यांचा वेगळा आहे तो मी सांगते इथे. बघा, दुसरे पद असणार आहे शल्य चिकित्सक. या पदाकरता इथे 10 जागा रिक्त असणार आहेत. स्त्रीरोग या पदाकरता 21 जागा रिक्त आहेत. बालरोग तज्ज्ञ येथे 17 जागा रिक्त आहेत. क्षयकिरण तज्ज्ञ या पदाकरता 11 जागा रिक्त आहेत. विकृतीशास्त्र तज्ज्ञ या पदाकरता 2 जागा रिक्त आहेत. नंतर विधिकरण तज्ज्ञ या पदाकरता 5 जागा रिक्त असणार आहेत. त्यानंतर अस्थि व्यंग्य तज्ज्ञ या पदाकरता 4 जागा रिक्त असणार. त्वचारोग तज्ज्ञ या पदाकरता 1 जागा रिक्त आहे. रक्त संक्रमण अधिकारी या पदाकरता 1 जागा रिक्त आहेत. मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारी या पदाकरता 1 जागा रिक्त असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी याकरता 2 जागा रिक्त असणार आहेत. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी याकरता प्रति महिना तुम्हाला 44,900 पासून ते 1,42,400 पर्यंत प्रति महिना भेटणार आहे आणि 17 जागा आहेत रिक्त असणार आहेत. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरता 1 जागा रिक्त असणार आहे. बघा, अर्ज शुल्क किती असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये. बघा, मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक यांच्याकरता 900 रुपये ही अर्ज फी असणार आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत. तर सर्वप्रथम यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंभूत प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबत कागदपत्र, वयाचा पुरावा, सामाजिक आणि शैक्षणिक दुसऱ्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, राखीव प्रवर्गासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणारे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक असणारे, जो विद्यार्थी दिव्यांग व्यक्ती असेल त्याचा पुरावा त्याच्याकडे असणे आवश्यक असणारे, जो माझा सैनिक यामध्ये येतो त्याचा तो पुरावा असणे आवश्यक असणारे, खेळाडूसाठी आरक्षणाकरता पात्र असलेले त्याचा पुरावा असणे आवश्यक असणारे, अनाथ आरक्षण पात्रामध्ये त्याचा तो पुरावा असणे आवश्यक असणारे, राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षित जो विभागामध्ये येतात त्यांच्याकडे ते अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर स्त्री विवाहित असेल तर तिच्याकडे विवाहित सर्टिफिकेट असणे आवश्यक असणारे, मराठी भाषेचं त्यांना ज्ञान असल्याचा पुरावा असणे आवश्यक असणारे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक असणारे. त्यानंतर बघा, तुम्ही महाराष्ट्रातीलच रहिवासी आहे त्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल असणे आवश्यक असणारे. त्यानंतर जर तुम्ही पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणारे. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त यामध्ये त्याचं सर्टिफिकेट, भूकंपग्रस्त याच्यामध्ये असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणारे. त्यानंतर फोटो, सिग्नेचर, पॅन कार्ड, आधार कार्ड हे मग तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत. तर बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहेत. तर सर्वप्रथम 5 जानेवारी 2026 पासून अर्ज करण्यासाठी स्टार्टिंग होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 फेब्रुवारी 2026 असणार आहे. त्यानंतर तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्रक हे परीक्षेचं 7 दिवस आधी येणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या बससाठी पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहिरातीची ऑफिशियल PDF ची लिंक दिलेली आहे आणि ॲप्लिकेशन लिंकसुद्धा दिलेली आहे.